नमस्कार मंडळी, मी रचना किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे इडली फ्राय। चला तर मग बनवूया। त्याच्या कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये तेल घातलं, 2 चमचे तेल घातलं। त्याच्यामध्ये चणा डाळ थोडीशी 1 चमचाभर टाकली, ती थोडीशी भाजून घेतली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये उडीद डाळ टाकली, ती थोडीशी ब्राऊन होऊन दिली। नंतर त्याच्यामध्ये राई थोडीशी 1 चमचाभर राई तडतडली की मग त्याच्यामध्ये लसूण घातली, 4-5 पाकळ्या लसणीच्या चवीनुसार। नंतर त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली, कढीपत्ता घातला आणि कांदा घातला। हे सगळं फ्राय करून घ्यायचं। नंतर कांदा हलकासा गुलाबी रंगावरती आला की मग त्याच्यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आणि गुलाबी झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिंग, मीठ, हळद आणि लाल मसाला हे घालून घ्यायचं। हे सगळं चांगलं एकजीव केल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा, कोथिंबीर घालायची, हे मिक्स करून मग त्याच्यावरती थोडंसं धना पावडर घातली वरून, परत एकदा हलवून घेतलं आणि टोमॅटो शिजण्यासाठी थोडंसं 1-2 चमचे पाणी, छोटे चमचे पाणी घालून घेतलं टोमॅटो सॉफ्ट व्हायला। टोमॅटो सॉफ्ट झालं की मग त्याच्यामध्ये आपलं टोमॅटो कॅचअप 1-2 मोठे चमचे घालून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं। नंतर मग त्याच्यामध्ये इडली आपण जी बारीक फोड्या करून घेतलेल्या आहेत त्याच्या छोट्या छोट्या, तर त्याच्यामध्ये घालायच्या आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं। 2 मिनटं चांगले हलवून घ्यायची। झाली तयार। बघा, बनवून बघा, खूप छान लागते, टेस्टी लागते। धन्यवाद।